हे गाईज, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी पुन्हा एकदा न्यू रेसिपी घेऊन आली आहे. ती आहे अळमी म्हणजे मशरूमची मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर चला मग करूया. तर मी अळमीसाठी 3 कांदे घेतले आहेत, कोथिंबीर घेतलं आहे, मिरच्या घेतल्या आहेत, 2 टोमॅटो घेतले आहेत आणि काटलेलं खोबरं घेतलं आहे. तर सगळ्यात पहिली कांदे कापून घेऊया आणि टोमॅटो पण कापून घेऊया. सगळ्या गोष्टी आपण कापून घेऊया. एवढा कांदा उभा कापूया, बाकीचा कांदा आडवा बारीक चॉप मिरची, कोथिंबीर घेऊया. गॅस पेटवून घेऊया. तेल घालूया थोडं. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. कांदा आता लालसर होत आलेला आहे आणि थोडा वेळ भाजायचा आणि त्याच्यामध्ये मग खोबरं घालून मग खोबरं पण भाजायचं आहे. आता याच्यात आपण हे काटलेलं जे खोबरं होतं ते घालायचं आहे आणि मस्तपैकी लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. त्याच्यात आपण गरम मसाला घालायचा आहे. आता हे खोबरं वगैरे कांदा सगळं भाजून झालेलं आहे आणि आता आपण याला वाटून घेऊया मिक्सरमध्ये. छान वास येतोय आणि मस्त बारीक केलेलं आहे मी असं. आता आपण फोडणीची तयारी करूया. तेल घातलेलं आहे आणि आता मी घालते ह्याच्यात मिरच्या. आता कांदा घालूया. आता ही चिरून ठेवलेली मशरूम आपण ह्याच्यात घालूया. थोडा वेळ झाकून वाफवून घेऊया जेणेकरून ती शिजावी बरी. ह्याला पाणी आपणच सुटलेलं आहे, मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. आणि याच्यात आता मी जी आले लसूणची पेस्ट करून ठेवलेली ती 2 चमचे घालणार आहे. हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे. टोमॅटो घालूया आणि थोडे मसाले घालूया. ही धनिया पावडर एक चम्मच एवढी घालूया आणि हे ब्लॅक पेपर. मस्त वास येतोय. आता हे आपण जे वाटून ठेवलेलं होतं खोबरं, जो मसाला आहे वाटप, तो वाटप आता याच्यात घालायचं आहे. थोडं पाणी घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, ते अजिबात विसरायचं नाही आहे. बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आणि आपलं मशरूम आता रेडी आहे. थोडं कोथिंबीर घालून त्याला आपण गार्निश करूया. तर आपलं मशरूम रेडी झालेलं आहे. याला असं कोथिंबीर घालून गार्निश करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.